एक निर्णय ज्याने इतिहास घडवला, एक दूरदृष्टी जी आज भारतीय सैन्याच्या शौर्याच्या स्वरूपात दिसते, आणि एक नेता ज्यांच्या धाडसी भूमिकेचं आज पुन्हा एकदा स्मरण केलं जातंय, शरद पवार। 1991 ते 1993 या काळात शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री होते। अवघ्या 1 वर्ष आणि 253 दिवसांचा हा कार्यकाळ, पण त्यात घेतलेला एक ऐतिहासिक निर्णय आज चर्चेचा विषय ठरतोय। तेव्हा भारतीय सैन्यात महिलांना स्थान नव्हतं। पवारांनी हा विषय मांडला, पण तिन्ही दलाचे प्रमुख स्पष्ट विरोधात होते। हे शक्य नाही असं त्यांनी 3 वेळा पवारांना सांगितलं, पण पवार थांबले नाहीत। मी संरक्षण मंत्री आहे, धोरणात्मक निर्णय घेणं माझं काम आहे, मी निर्णय घेतोय, सैन्यात महिलांना आरक्षण दिलं जाईल। आज त्या निर्णयाचे फळ देश अनुभवतोय। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फेसबुक पोस्टद्वारे म्हटलंय, हा निर्णय नव्हे, ही क्रांती होती। ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, भारतीय सशस्त्र दलाचं आणि सरकारचं आम्ही अभिनंदन करतो। कठीण काळात आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत। एकीकडे विरोधक केवळ सैन्याला श्रेय देतात, तर दुसरीकडे शरद पवार सरकारचंही खुलेपणाने कौतुक करतायत। मात्र त्यांच्या पक्षाकडून इतिहासाचा श्रेय मागण्याचाही प्रयत्न दिसून येतोय। शरद पवार यांचा निर्णय हा फक्त संधी देण्याचा नव्हता, ती शक्ती ओळखण्याची दूरदृष्टी होती। आज देश त्या निर्णयाची किंमत समजतोय।